गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण कैरीचे पन्हे कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहोत. तर मे महिना आहे, सगळीकडे उष्णतेचे प्रमाण हे खूप असणार आहे. तर अशा या कडाक्याच्या उष्णतेमध्ये थंडावा देणारे कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ही ड्रिंक तुम्ही पाहुणे आल्यानंतर पण त्यांना देऊ शकता, त्यांनासुद्धा खूप आवडेल. तर नक्की एकदा बनवून पहा. तर त्यासाठी मी माझ्या बागेतील 4-5 कैऱ्या इथे तोडून घेतल्या आहेत. या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. तर इथे मी कैऱ्या धुवून घेत आहे. तर अशा प्रकारे मी ह्या कैऱ्या इथे धुवून घेतल्या आहेत. 3 कैऱ्या मी धुवून घेतल्या आहेत. नंतर या कैऱ्या एका स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायच्या, कोरड्या करून घ्यायच्या. आणि नंतर गॅसची फ्लेम मी ऑन केली आहे. त्यावरती एक पातेले ठेवले आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्या पाण्यामध्ये या 3 कैऱ्या मी टाकल्या आहेत. 10 ते 15 मिनटं या कैऱ्या व्यवस्थित उकळू द्यायच्या पाण्यामध्ये, जेणेकरून त्यातला गर आपल्याला खूप सहजरित्या काढता येईल. तर इथे ह्या कैऱ्या मी काढून घेतल्या आहेत नंतर पाण्यामध्ये. आणि त्या कैऱ्या थंड झाल्यानंतर त्यामधला गर आपण अशा प्रकारे काढून घ्यायचा. एका बाउलमध्ये त्या कैऱ्या टाकायच्या, साल काढून घेतलेल्या, आणि मग त्यातला गर हळुवारपणे असा काढून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता. तर एका बाउलमध्ये मी हा गर व्यवस्थितपणे काढून घेतला आहे. तर नंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये तो गर टाका. त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून मीठ टाकून घ्या. मीठ, गूळ किंवा साखर हे तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. तर इथे मी गूळ टाकला आहे. नंतर मी त्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला आहे. हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, मिक्सअप करून घ्यायचं आहे. गूळ हा त्यामध्ये व्यवस्थित विरघळला गेला पाहिजे. तर एकदम छान रेसिपी आहे. ऑरेंज ज्यूस कसं असतं त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवायची. म्हणजे पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ आणि गूळही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी एका काचेच्या ग्लासमध्ये सर्व करत आहे हे कैरीचे पन्हे. तर सर्व करताना तुम्ही त्यामध्ये आईस क्यूब्स ॲड करू शकता, जेणेकरून अजून थोडासा थंडावा तुम्हाला भेटेल. तर जेव्हा तुमच्या घरी अचानक पाहुणे वगैरे येतात त्यावेळीसुद्धा तुम्ही हे त्यांना देऊ शकता. तर फ्रेंड्स, आजच नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर अशा छान छान रेसिपीज शिकण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी कुक विथ शीतल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.